नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यावर एसीबीची धाड. महसूल सहाय्यकाला 3000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. रत्नागिरीतील कळझोंडी धरणातील पाणीसाठा घटला. जयगड पंचक्रोशीवर पाणी टंचाईचे संकट. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाचा कोकणात अनेक ठिकाणी निषेध. ठाकरे गट समर्थकांच्या संतप्त प्रतिक्रिया. आणि घोटगेवाडी दोडामार्ग सिंधुदुर्गचे निसर्ग सौंदर्य अवतरले जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. चित्रकलेतून मांडले कोकणी निसर्गाचे सौंदर्य. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तहसीलदार कार्यालयामध्ये सुरू असलेली चाप्टर केस मिळवून देतो असं सांगून खेड तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक याने 3000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या पथकानं रंगेहात पकडलाय. खेड तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक चंपलाल महाजन डेडवल असं लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी युनिटच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार संबंधित तक्रारदार यांच्याकडे तहसीलदार कार्यालय खेड येथे सुरू असलेली चाप्टर केस मिटवून देण्यासाठी 28 डिसेंबर रोजी 3000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 11 जानेवारी रोजी लाच स्वीकारताना लोकसेवक चंपलाल महाजन डेडवल महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रत्नागिरी यांच्या पथकाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी येथील पोलीस उपाधीक्षक श्री सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, हेमंत पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तर रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे जयगड पंचक्रोशीतील गावांसमोर पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय. काही वर्षांनंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या गावातील सुमारे 22,000 ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. टंचाईच्या काळात ग्रामस्थांची तहान कशी भागवणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. कळझोंडी धरणाचं काम हे 2 वर्ष रखडलं होतं. या धरणाचं काम संथ गतीने सुरू असल्याने गेल्या वर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. 2023च्या एप्रिल-मे महिन्यात धरणातील पाणी आटल्यामुळे परिसरातील गावात पाणी टंचाई निर्माण झाली होती. यंदा डिसेंबर महिन्यातच कळझोंडी धरणातील पाणी आटल्यामुळे परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. कळझोंडी धरणावर परिसरातील 14 गावे अवलंबून आहेत. त्या गावातील सुमारे 22,000 ग्रामस्थांसमोर आता पाणी टंचाईची मोठी समस्या उभी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा पूल सुरू झाल्यानं लांबचा प्रवास कमी वेळेत करता येणार आहे. अर्थातच 2 तासांचं अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार आहे. याद्वारे नवी मुंबईच्या पनवेलला जाणं देखील सोपं होणार आहे. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक लवकरच सुरू होणार असून 12 जानेवारी रोजी त्याचं उद्घाटन झाल्यानंतर हा पूल सार्वजनिक करण्यात येणार आहे. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचं उद्घाटन करणार आहेत. अटल सेतू हा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि तो वेळ वाचवणार आहे. याशिवाय 12 तारखेला सभेच्या ठिकाणाहून बटन दाबून सूर्या धरण, ऑरेंज बोगदा, बोरिवली ट्विन बोगदाचं देखील उद्घाटन होणार आहे. उरण खारकोपर रेल्वे लाईन, नवी मुंबई मेट्रो, तेजाने नमो महिला सक्षमीकरण अभियान सुरू असून त्या अंतर्गत मोठ्या संख्येने महिला या उपक्रमात सहभागी होणार आहेत. काल गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावलाय. शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला. यावर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिक आणि जनतेमध्ये चीड असून लवकरच याचे परिणाम पाहायला मिळतील असं ते म्हणालेत. तर आता ठाकरे गटात धुसफूस सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. यावर देखील अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिकात नाराजी नाहीये, जनतेमध्ये नाराजी आहे. शिवसैनिकांमध्ये चीड आहे आणि ही जी चीड निर्माण झाली याचा बदला जनतेच्या न्यायालयात जाऊन घेण्याचा एक शिवसैनिकाच्या मनामध्ये एक भावना, तीव्रतेची भावना ती निर्माण झाली. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 2018 2019ला बी फॉर्म कोणी दिले? हे जे लोक गद्दारपण केले होते यांना बी फॉर्म कोणी दिले? उद्धवजींच्या सहीनेच गेले ना हे बी फॉर्म. ते कसे चालतात तुम्हाला? आणि मग 2018चं चालत नाही, 2019चं चालतं तुम्हाला.
2018चं कसं काय चालतं तुम्हाला? जर नव्हतं तर मग तुम्ही कोणाशी भेटायला जात होते मातोश्रीवर? उद्धवजी पक्षप्रमुख नाही तर मग तुम्ही कोणाशी भेटायला जात होते मातोश्रीवर त्या काळात? आता तुमचं नामचं बिनसलं म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय, लोकांना कळतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. या निकालावर ठाकरे गटानं काळ्या फिती बांधून नाराजी दर्शवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात निषेध व्यक्त केला. यावेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संविधानाची पायमोडणी झाली सांगण्याची काही गरजच नाही, कारण देश आता हुकुमशाहीकडे चालला आहे. राज्य सरकार हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून सुद्धा जे भरत गोगावले त्यांची सुद्धा नियुक्तीसुद्धा सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली होती. त्याचप्रमाणे गटनेते सुद्धा हे सुद्धा बेकायदेशीर ठरवले असताना सुद्धा अगदी या नार्वेकर यांनी जो निर्णय दिला की शिवसेना ही सर्वांना ज्ञात आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. गटाने जो आनंद उत्सव साजरा केलेला आहे तो लुलापांगा आनंद उत्सव साजरा केलेला आहे. ते धनशक्तीचा आनंद उत्सव साजरा केलेला आहे. त्यांना माझं एक आव्हान आहे, कुडाळ मालवणची उमेदवारी ही शिंदेकरांनी मिळवून दाखवावी आणि लोकसभेची उमेदवारी ही शिंदेकरांनी मिळवून दाखवावी आणि ते विजय होऊन प्राप्त करून दाखवावा. तसंच आमचं तुमचा शिवसैनिकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचा तुम्हाला चॅलेंज ओपन चॅलेंज आहे. मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणजे शिंदे सरकार आणि राहुल नार्वेकर जिंकलेत आणि माझ्या बाबासाहेबांचं संविधान मेलंय. सरकार आमदार पात्र ठरले आणि संविधान अपात्र ठरलंय. भारत सरकारचा आमच्या बाबासाहेबांचा हा अपमान आहे असं मला वाटतं. आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी कायमच न्यायव्यवस्थेवर, कायद्यावर आणि संविधानावर विश्वास दाखवला. आजही आमचा संविधानावर विश्वास कायम आहे आणि त्या संविधानाची बाज राखत, त्या संविधानाचा आदर करत पुन्हा एकदा आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही तिथे जाणार आहोत. तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचे पालन न करता घटनाबाह्य सरकारला अभय देऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा निषेध व्यक्त करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक प्रकारे लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटानं केलाय. केंद्र सरकारच्या, मोदी सरकारच्या दबावाखाली निर्णय दिल्याचं महाडमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून म्हटलं जात आहे. यावेळी मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते. आपल्याला माहिती आहे की काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो सुप्रीम कोर्टाचा आदेश या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गाईडलाईन्स फॉलो न करता पायधळी तुडवून जो निर्णय घेतलेला आहे, जो पक्षपात या ठिकाणी केलेला आहे, त्याचा जाहीर निषेध करण्याकरता हे आम्ही निष्ठावंत खरे शिवसैनिक आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत. ज्या पद्धतीने आज या ठिकाणी शिवसेना कोणाची हे सांगण्याचा काल प्रयत्न त्या ठिकाणी झाला, तर जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी लहान मुलाला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की शिवसेना कोणाची जर का आपण विचारलं तर ती बाळासाहेबांची आणि आदरणीय उद्धव साहेबांचीच म्हणून या ठिकाणी आहे. आणि म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण उतरलो असताना मला एकच प्रश्न या माध्यमातून विचारायचा आहे की ज्या पद्धतीचं वागणं या गद्दारांचं झालेलं आहे, कालचा निकाल काहीही जरी जाहीर झालेला असला तरी सुद्धा जो गद्दारकीचा जो डाग आहे ना, तो या ठिकाणी नष्ट होत नाही. आणि म्हणूनच येत्या कालावधीमध्ये या 40 गद्दारांचा आणि किंबहुना रायगडच्या मातीतल्या प्रमुख गद्दाराचं या ठिकाणी जोपर्यंत त्यांना पायउतार करत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत. म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या गाईडलाईन्स पायदळी तुडवून त्यांनी केवळ बीजेपीने शिवसेनेमध्ये फूट करण्याच्या उद्देशाने केलेला प्लान सक्सेस करण्याकरता त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिले आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे एखाद्या लहान मुलाला जरी विचारलं शिवसेना कोणाची तर ही शिवसेना ठाकरेंची आहे हे कोणी सांगेल. संपूर्ण देशामध्ये माहिती आहे की शिवसेना ठाकरेंची आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची एकजूट करण्यासाठी मुंबईमध्ये पहिली शिवसेना हा 4 अक्षराचा मंत्र तमाम मराठी माणसांना दिला आणि ही शिवसेना संघटना त्यांनी महाकठीण संघर्षातून स्वतःचं रक्त सांडून
तयार केलेली संघटना आहे। ही संघटना अशी तशी कोणाला घेता येणार नाही। या महाराष्ट्रामधले तमाम शिवसैनिक हे शिवसैनिक ठाकरे यांच्या पाठीशी आहेत। आज रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात उद्धव ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध केलाय। गेल्या काही दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची, याबाबत सत्ता संघर्ष सुरू असतानाच काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला असून यामध्ये खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच अशा प्रकारचा निकाल दिल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे। राहुल नार्वेकरांच्या या निकालाचा उद्धव ठाकरे गटानं निषेध व्यक्त केलाय। उद्धव ठाकरे गटाने देखील पेण पालिकेच्या नाक्यावर रस्त्यावर उतरून राहुल नार्वेकर यांचे बॅनर फाडून काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय। यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पेण तालुका अध्यक्ष जगदीश ठाकूर, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे आदी उपस्थित होते। काल जो विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्या निकालाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। मित्रांनो, हा देश, हा महाराष्ट्र हा आज जर बघितलं तर हुकुमशाहीकडे झालेला आहे। देशाला पूर्ण विकून धुलीस मिळवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। मित्रांनो, या देशाची लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे आपल्या सर्वसामान्य जनतेने देखील याचा दखल घेतली पाहिजे की या लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर या सरकारचा देखील पाणीबंद करणं गरजेचं आहे। मित्रांनो, कालचा निकाल हा कोर्टाने पूर्ण चौकट टाकून दिला होता की कोणाचा व्हीप चालेल, कोण गटनेता, हा सगळा चौकट टाकून देऊन सुद्धा फक्त निकाल वाचून राहुल नार्वेकरांकडे द्यायचा होता। परंतु तो निकालाच्या विरुद्ध जाऊन कोर्टाचं उल्लंघन करून या ठिकाणी निकाल दिलाय। या निकालाचा आम्ही जाहीर निषेध करतो। तर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकरांनी काल निर्णय दिला। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचे आता सर्वत्र पडसाद उमटू लागलेत। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निर्णयाचे स्वागत होत असून सकारात्मक निर्णयामुळे शिंदे गटात जल्लोष केला जातोय, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मात्र या निर्णयाचा निषेध करताना दिसतोय। याच पार्श्वभूमीवर पालघरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। पालघरमधील हुतात्मा चौकात दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेकडून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला। शिवसेना शिंदे गटाकडून हुतात्मा चौकात काल दिलेल्या निर्णयासंदर्भात जल्लोष, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नार्वेकरांच्या विरोधात निदर्शने काढली जात असल्यानं या सर्व परिस्थितीमुळे पालघरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद होऊ नये यासाठी दक्षता घेतली आहे। आज रत्नागिरी येथील हॉटेल विवेक येथे भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक घेण्यात आली। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम, भारतीय जनता पार्टीचे प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत तसेच तिन्ही पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर 14 जानेवारी रोजी तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। कुठच्याही परिस्थितीमध्ये देशात 400+ झाले पाहिजेत आमदार आणि महाराष्ट्रामध्ये 45+ झाले पाहिजे। 45+ जरी आमचं असलं तरी मिशन आमचं 48 आहे। 48 जागा या खासदारकीच्या जिंकल्या पाहिजेत हे मिशन घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय आणि त्या समन्वयाची आज बैठक होती। समन्वयाचा मेळावा, संकल्प मेळावा 14 तारखेला या रत्नागिरीमध्ये पार पडणार आहे। रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील लोहारे गणहद्दीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं। यावेळी चिंचवाडी, सुरबाचीवाडी ते वजरवाडी ते तुर्भेखोंडा रस्ता ते दिविल कुंभारवाडी रस्ता, लोहारे खोंडा ते तालुका हद्द रस्ता, लोहारे पवारवाडी रस्ता या रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं। त्यामुळे नागरिकांची अनेक वर्षापासूनची असलेली रस्त्याची समस्या आता दूर होणार आहे। अंतर्गत रस्ते असतो, मेन रस्ते असतो, प्रधान ग्रामसडक असो, मुख्यमंत्री ग्रामसडक असो, जलजीवनच्या योजना असो, छोटे मोठे बंधारे असो किंवा धरण असो, साहेब आता आपण 2 धरणं छोटी इथं मंजूर केलीत। एक तुर्भेखोंड्यामध्ये आणि एक लोहारे खोंड्यामध्ये। हे जवळजवळ 25-30 कोटीची छोटी धरणं आहेत, पण ती धरणं चांगली होतील की या पाण्याच्या ज्या काही समस्या पुढे भेडसावतात त्या आपल्याला जाणवणार नाहीत। अशा प्रकारे दुसरे अजून पोलादपूरमध्ये आपण 3 धरणं सुरू केलेली आहेत। एक किनेश्वर आहे, घोळेगणी आहे
आणि एक कोंडवी तिथं आहे. तर अशा प्रकारे हे आपण त्यांना छोटा जरी तालुका असला तरी अत्यंत प्रामाणिक या ठिकाणी काम करणारी मंडळी आहेत आणि त्यासाठी झुकतं माप आपण या पोलादपूर तालुक्याला आतापर्यंत दिलेलं आहे. जशी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 6-6.5-7 कोटी रुपयाची कामं मंजूर झाली, तशी आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किंवा गेल्या वर्षी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार प्रस्थापित झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती बजेटच्या अंतर्गत 25-15 अंतर्गत अनेक योजनांचा निधी या तालुक्यामध्ये आणत या तालुक्याच्या विकासाच्या कामाला त्यांनी चालना देण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत कळंबे यांनी अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला, ज्याची दखल या योजनेचे जे माझे अभियंता आले असतील त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी, की त्या सगळ्या परिसरामध्ये एक MI टँक होणार आहे. 1 किलोमीटर जो रस्ता त्याच्यातला जो बुडीताखाली जाईल त्या रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये एक तऱ्हेचं प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केले. ते काम मंजूर आमदारांनी केलं असेल, एखाद्या विशिष्ट वेळेमध्ये ते काम सुरू होणार असेल तर मग आत्तापासूनच त्या रस्त्याचं नियोजन, त्या 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं नियोजन थोडासा वळणावळणा रस्ता घेऊन कॅचमेंट एरियाच्या किंवा बुडी क्षेत्राच्या बाहेर त्याच्यातून कसं करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी आत्ताचाच प्रयत्न त्या ठिकाणी करावेत. रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात गेली अनेक वर्षे विकास कामे जोमाने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहा शहरातील मौजे भुवनेश्वर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या दूरदृष्टीमुळेच रोह्यातील विविध विकास कामे मार्गी लागली आहेत, असं प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी केलंय. आज रोहा अष्टमी नगर परिषदेतील विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. त्यामध्ये विशेष करून रोहा नगरपालिका हद्दीतील अंतर्गत रस्ते असतील, गटारं असतील आणि गेले अनेक वर्ष आमच्या तरुणांच्या क्रीडापटूंची जी काय मागणी होती ती जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन आज एक क्रीडांगण आपण शहरामध्ये उपलब्ध करून देतोय. त्याचा शुभारंभ आज करता आला. मान्य खासदार तटकरे साहेब, मान्य आमदार आदित्यताई यांच्या प्रयत्नातून आपण हे मंजूर करून आणले. भविष्याच्या कालखंडामध्ये अजूनसुद्धा वेगवेगळे विकासाची कामं ही निश्चितच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केली जातील. प्रसिद्ध निसर्ग चित्रकार सुरेश भोसले यांनी घोटकेवाडी येथील निसर्गाकडे आकर्षित होऊन चितारलेल्या जलरंग चित्रांच्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आधीपासूनच निसर्ग संपन्न असलेल्या घोटकेवाडीला कलाकारांच्या नजरेने आणि रंगरूपी कुंचल्याने अधिकच शोभा आणल्याचं आपल्याला जाणवत आहे. 9 जानेवारीपासून चालू असलेल्या जलरंगातील हे चित्र प्रदर्शन सध्या चर्चेचा विषय ठरला असून भोसले यांचे आतापर्यंतचे 4थे जहांगीर कला दालन येथील प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात हिरवेगार कोकणी निसर्ग सौंदर्य आणि मुंबई नगरीतील विविध प्रहर सुरेश भोसले यांनी उत्स्फूर्तपणे मांडले. आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील प्रसिद्ध डॉक्टर उपेंद्र तलाठी यांचे वडील गुलाबचंद रणछोड तलाठी यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खेडमधील सर्वात जुने मधुपेय प्रोडक्ट्सचे मालक होते. मधुपेय प्रोडक्टच्या माध्यमातून गेली अनेक दशके तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मधुपेय प्रोडक्टची आईस्क्रीम शीतपेय अत्यंत लोकप्रिय आहेत. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.